हाय मित्रांनो, सौदत्त रिमिक्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बीट मॅचवरती होणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तर एक सॉन्ग आहे मी घेतोय, तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। एफएल स्टुडिओमध्ये मी आल्यानंतर पहिला सॉन्ग ॲड करतोय, तर पहिला सॉन्ग ऐकून घ्या। वाटायचं वाईट माग म्हणलं की वाटायचं वाईट, पण आता माग माझी कॉलर टाईट। बघा मित्रांनो, इथून सुरुवात करूया। तर इथं बीट मॅच होत नाही आहे, इथं बघू शकता तुम्ही, इथं बघू शकता बीट मॅच होत नाही आहे। तर गाण्याची सुरुवात बघूया आपण। पण आता माग माझी कॉलर टाईट, इथून सुरुवात होते मित्रांनो। तर इथून आपले बीट मॅच व्हायला पाहिजे। तर बघू शकता तुम्ही, इथं बीट मॅच होत नाही। तर पहिला बीपीएम चेक करूया आपण, सॉन्गची बीपीएम। तर इथं कोपऱ्यात दिसते तुम्हाला, इथं क्लिक करायचं आहे, तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे आणि इथं डिटेक्ट टेम्पोवर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर मित्रांनो, इथं 75 ते 150 पर्यंत क्लिक करायचं आहे मराठी सॉन्गसाठी। तर हिंदी असेल तर 100 ते 200 पर्यंत क्लिक करू शकता तुम्ही। तर याची बीपीएम चेक करूया आपण किती आहे सॉन्गची। थोडं वेट करायचं आहे मित्रांनो। तर बघू शकता तुम्ही कोपऱ्याला मित्रांनो, एक तर 120 बीपीएम दाखवत आहे, तर याला ओके करायचं आहे आपल्याला। तर ते बीट बघूया आपण कुठं आहे ते। आता माग माझी कॉलर टाईट, माझी कॉलर टाईट। काय बघा मित्रांनो, बीट इथून आपल्याला बीट मॅच करायचं आहे। तर आपल्याला 140 बीपीएम पर्यंत सेट करायचं। बीपीएम आपल्याला 140 स्पीड पाहिजे आपल्याला। तर इथं बीट मॅच झालेला आहे, तरी पण स्लो आहे। तर याच्यात थोडं फास्ट करूया सॉन्गला। तर इथं क्लिक करायचं आहे मित्रांनो। इथं बघू शकता 120 बीपीएम दिसत आहे वरती। तर माऊसला लेफ्ट क्लिक करून करायचं आहे, तर 140 करायचं आहे मित्रांनो। 140 बीपीएम घेतलोय मी। तर 140 घेतल्यानंतर मित्रांनो, इथं राईट क्लिक करायचं। इथं कोपऱ्याला बघू शकता तुम्ही, इथं फिट टेम्पोमध्ये जायचं आहे, फिट टू टेम्पोमध्ये क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं बघू शकता बीपीएममध्ये क्लिक करायचं आहे। तर इथं आपल्याला बीपीएम सेट करायचं आहे 120। ओरिजिनल बीपीएम जे आहेत ते सेट करायचं आहे मित्रांनो। तर मी सेट करतो, इथं याला क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर थोडं प्रोसेस होईल, थोडं वेट करायचं आहे मित्रांनो। थोडं वेट करायचं आहे मित्रांनो। तर बघूया आपण। पण आता माग माझी कॉलर टाईट। तर इथून सुरुवात होते, बघूया बीट मॅच झालेला आहे का। थोडं स्पीड केलेलं आहे सॉन्गला, कारण डीजेसाठी स्पीडच असते मित्रांनो। तर बघू शकता बीट टू बीट बसलेलं आहे। हे बघा मित्रांनो, हे बघा, इथून पण बघू शकता तुम्ही, एकदम बीट टू बीट मॅच होत आहे। तर तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो। आता माग माझी टाईट, आता माग माझी कॉलर टाईट। सॉन्गची व्हॉल्यूम थोडा कमी करतोय, कॉपीराइट इश्यू म्हणजे तुम्हाला बीट मॅच झाल्या की नाही कळून येईल। आता माग माझी कॉलर टाईट। आता बघा, तर 4 ठोके पडतायत का नाही बघा मित्रांनो।
अशा प्रकारे तुम्ही बीट मॅच करू शकता. मी एक केक पण लावून दाखवतो तुम्हाला एकदा तुमच्या समाधानासाठी. मीडियम केक घेतोय, 4 मी केक घेतोय. अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता, एकदा प्ले करून दाखवतो तुम्हाला. तर एकदम परफेक्ट बीट मॅच झालेला आहे आपलं. तर याला ब्रेक चेक लावून घेतोय. एकदम परफेक्टली लावून घ्यायचं आहे मित्रांनो. तुम्हाला बघू शकता इथं. तर याचं थोडं व्हॉल्यूम मी डाऊन करतोय. तर याला पण थोडं कमी करूया. तर लेवल चेक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला. जेवढं तुम्हाला म्हणजे सॉन्ग कसं वाटतं तुम्हाला त्या हिशोबाने ठेवायचं आहे. तर ठेवल्यानंतर इथून एक घेतोय मी. तर हे घेऊया. तर याला थोडं क्रॉप करतो मी, खूपच मोठं झालं आहे. तुम्हाला असं लावून घ्यायचं आहे. तर आपलं कंपल्सरी बीट मॅच झालेलं आहे मित्रांनो. अजून बॅकग्राऊंड रिमूव्ह मी नाही केलेलं आहे, तर ते पण दाखवतो तुम्हाला. तुमच्या समाधानासाठी दाखवत आहे बीट लावून. तर आता एक काम करूया मित्रांनो, बॅकग्राऊंड रिमूव्ह करूया आपण. तर याला डबल क्लिक करून तुम्ही ट्रॅकवरती जायचं आहे. तर आता ट्रॅकवरती आल्यानंतर थोडं कमी करायचं व्हॉल्यूम, गाण्याची व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कमी केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं इक्वलायझर, फ्रुटी इक्वलायझर घ्यायचं आहे. थोडं डाऊन करायचं आहे. आणि सेकंड घ्यायचं तुम्हाला फ्रुटी पॅरामेट्रिक PQ. तर याला पहिल्याला खाली घ्यायचं आहे, दुसऱ्याला पण थोडं खाली घ्यायचं आहे मित्रांनो. तर घेतल्यानंतर तिसरं घ्यायचं आहे तुम्हाला फ्रुटी रिवर्ब 2. थोडं डाऊन करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो अजून एक राहिलं आपलं. याला याची व्हॅल्यू म्हणजे आवाज कमीच केलेला नाही आहे, तर भरपूर आहे याचा आवाज. तर याला पण कमी करायचा आहे. आता बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर एकदम परफेक्टली आपला झालेला आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह तुम्हाला दाखवतो. अजून आहे बॅकग्राऊंड म्युझिक. तर तुम्ही वोकल रिमूव्ह हे यूज करू शकता टूल. तिथून तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. तर मी उगाच सॅम्पलसाठी तुम्हाला दाखवलं आहे. तर शक्यतो तुम्ही वोकल रिमूव्ह वरच करा. तर दाखवतो प्ले करून तुम्हाला अजून एकदा बीटवरनं. एकदम परफेक्ट बीट मॅच झालेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. तर यालाच कॉपी करून तुम्ही पुढे पेस्ट करत जायचं आहे. तर मी कॉपी करतोय. कॉपी केल्यानंतर Ctrl+C दाबायचं तुम्हाला. Ctrl+C दाबल्यानंतर कॉपी होतं, Ctrl+V दाबल्यानंतर पेस्ट होतं. तर असंच तुम्हाला पेस्ट करत जायचं. अशा प्रकारे तुम्हाला बीट मॅच करू शकता आणि बीट पण बनवू शकता मित्रांनो. तुम्हाला एक सॅम्पल दिलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा मित्रांना पण तुमच्या. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तर यापुढे पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. मला नक्की तुम्हाला हेल्प करेन. तर त्याला तर मी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.